गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी स्वप्नील गुराव, सॉर्ट टॉयज अँड कॉस्मेटिक्समधून. मार्च महिना चालू आहे, मार्च एंडिंग. जसं का मी जेव्हा ऑफिसला जायचं होतं, मार्च महिना म्हणजे नो सुट्टी, नो एन्जॉयमेंट, असं सर्व जायचं. इवन संडेही वर्किंग असायची. संडेला तुम्ही काम करा, गड्यासारखे काम करत राहा, नसते रेस्ट नाही भेटायची, लाईफ पूर्ण स्पॉईल होऊन जायची. पण जॉब म्हणजे एवढा प्रेशर असायचा की विचारू नका. रोज थांबावं लागायचं. डेली जे इन्शुरन्स सेक्टर्समध्ये काम करतात त्यांना तर चांगलाच माहिती असेल, म्हणजे खास करून अंडर रायटिंगमध्ये काम करतात, कॉप्समध्ये काम करतात, त्या सर्वांची हालत बेकार असते. आता त्यांच्याकडे श्वास घ्यायला पण टाईम नसेल. पण मी त्यातलाच एक होतो. पण आता मी सध्या त्या सर्व नेट्सपासून मी मुक्त आहे. सो मला खूप म्हणजे चांगलं फील होतं आहे की असं कोणाचा प्रेशर नाही आपल्यावरती. तर आता बॉस बोलला हे करणं आहे, तो करणं आहे. आधी सर्व सिनियर चालू असायचे. एवढं प्रेशर असायचं ना मार्च महिन्यामध्ये, ते विचारू नका. आणि आता तर 30 तारीख आहे. आज आणि उद्या आणि हा आठवडा पूर्ण फुल म्हणजे एम्प्लॉईजचं एकदम रक्ताचं पाणी करणार आहे लोक. इन्शुरन्स सेक्टरवाले आणि मोठमोठे ऑफिसेसवाले. सो माझं हेच म्हणणं आहे की मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. व्यवसायामध्ये खूप एन्जॉयमेंट असते. असं कोणाच्या हाताखाली तुम्हाला काम नाही करावं लागणार. आणि जॉब करत राहिला तर आयुष्यभर तुम्ही तोच करत असणार. तुम्ही तर सोडायचा विचार नाही करणार. आणि रोज ऑफिसला जा, रोज बॉस येस बॉस करा, हे सर्व मला कुठेतरी आवडायचंच नाही. सो मी एक स्वतःचा फायनल डिसिजन घेतला. त्या डिसिजनशी ठाम राहिलो की बाय आपल्याला सोडायचंच आहे करून. सो अजून 2-3 दिवसांनी हनुमान जयंती आहे. सो मी माझ्या शॉपसाठी असे हनुमानचे फ्लॅग वगैरे आणलेले आहेत बघा. असे फ्लॅग सेल होतात. तुमच्या एरियाच्या हिशोबाने सेल होतात. हे तर माझ्याकडे हे सर्व सेल होतात. झेंडे वगैरे प्लस हनुमानचे गदा. त्याच्यानंतर अजून काही पूजेचे सामान वगैरे असतात, नारळ वगैरे असतात, तेही सेल होतात मोठ्या प्रमाणामध्ये. सो असे सण येतात ना, महिन्यातनं 1-2 असे सण येतात की त्या सणामध्ये तुमचं सेलिंग्स चांगलं होतं. पण मेन हे आहे की त्या सणाच्या टायमिंगला त्या गोष्टी अवेलेबल असणे खूप गरजेचं असतं. तुमची इन्व्हेंटरी कुठे त्या गोष्टींमध्ये कमी नाही पडली पाहिजे. एक्सेस राहिली चालेल, बिकॉज ते आपण पुढे यूज करू शकतो, पण कमी नाही पडले पाहिजे. सो अशा प्रकारे बिझनेस करा की त्याने तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटेल आणि तुम्हाला एन्जॉयमेंट होईल. असा बिझनेस करा. फक्त करायचं म्हणून करू नका. तर तुम्ही स्वतः एन्जॉय केलं पाहिजे तो बिझनेस करताना. त्यात बिझनेस करायला अर्थ असतो. आणि बाकी काय नाही. बाकी सर्व माझ्या कॉर्पोरेट ऑफिसचे जे फ्रेंड्स आहेत ते तर आता टोटली बिझी असणार. म्हणून मी त्यांना काय कॉल वगैरे काय करत नाही. मला माहिती आहे मार्च एंडिंग चालू आहे. त्यांना मी एप्रिलमध्ये फोन करीन. थँक्यू व्हेरी मच.